हुतात्मे जे शहीद झाले होते त्यांचे वारसदार देखील या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं जातं आणि ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय ते देखील आपण जाणून घेणार आहोत. साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे आणि जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वप्रथम शुभेच्छा. काय सांगाल, काय केले गेले पाहिजे, कशा पद्धतीने आदिवासींचं संवर्धन संगोपन केले गेले पाहिजे? मी सुद्धा माझं नाव हरचंद्र एकनाथ देसाई. माझे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना 1942 मध्ये 1 वर्ष शिक्षा झालेली आणि आपण ह्या जनकापुरी या ठिकाणी आज हुतात्मा दिन साजरा करतो. तर ही जी समोर टेकडी दिसते या ठिकाणी, जसं पोरबंदरला महात्मा गांधींनी इंग्रजांनी मिठावर कर बसवला म्हणून मिठाचा सत्याग्रह केला, तसंच या ठिकाणी